बाळांनो, ओके. 9वी वाल्यांनी काय करायचं आहे? 9वी 10वी वाल्यांनी काय करायचं आहे? जे 9वीतून 10वीत येणार आहेत त्यांचा आपल्याला व्हॅकेशनल बॅच सुरू करायची आहे. ती व्हॅकेशन बॅच कधी होईल, कशी होईल, काय होईल याच्या डिटेल्स तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फार लवकर कळतील. ओके. हा, हॅलो बेटा. हॅलो हॅलो एव्हरीबडी. ओके, सर्वांना हॅलो. तर बाळांनो, जॉईन मध्ये श्रावस्ती निवृत्ती असतील तर त्यांनी त्यांनी मला मेसेज टाका हॅलो म्हणून, आणि असतील तर दीदीला त्यांनी मेसेज पाहायला सांगा एकदा. ओके, मी व्हॉट्सअपला एक मेसेज टाकला आहे, तो मेसेज पाहायला सांगायचा आहे. चला बाळांनो, आज आज मी काल एक तुम्हाला फार महत्वाची ट्रिक समजून सांगितली होती. ऍडिशन ऑफ पॉइंट वाल्या संख्या, बरोबर आहे. ऍडिशन ऑफ दोज नंबर विच आर हॅव्हिंग पॉइंट्स, आहे की नाही. आपण ऍडिशन पाहिली होती त्या संख्यांची ज्या संख्यांमध्ये पॉइंट येत असतो. काय येत असतो? पॉइंट येत असतो. आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे काही. ओके, आपण त्याच्या पुढचा भाग आज पाहणार आहोत. ठीक आहे, त्याच्या पुढचा काय भाग पाहायचा आहे आज? तर अगोदर तुम्हाला एक आज छोटी संकल्पना शिकवतो. हा, ही सुद्धा संकल्पना बेरजेशीच रिलेटेड संकल्पना आहे. काय संकल्पना आहे सर? अगोदर शिकवतो, त्याच्यानंतर मग मग ही गोष्ट तुम्हाला कामाला येईल. ओके, ठीक. ज्या विद्यार्थ्यांना ज्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी ऍड व्हायला काही हरकत नाही. तुम्हाला सांगण्यात येईल कुठला ग्रुप कोणता आहे काय नाही. तुम्हाला फक्त तुमचं नाव आणि ते मेसेज करायचा असतो. ते नंतर सांगेल बाळांनो तुम्हाला. सर आपण जेव्हा ते सुरू करणार आहेत ना तेव्हा सांगेल. म्हणजे आता 2-4 दिवसामध्ये या तुम्हाला त्याची अपडेट येईल. सध्याच्या घडीला आता आज मी तुम्हाला जो टॉपिक शिकवणार आहे बाळांनो, तो टॉपिक काय समजून सांगतो पहा. समजा माझ्याकडे संख्या आहे 1/2 आणि मला या संख्येला प्लस करायचं आहे किंवा मायनस करायचं आहे. ओके, प्लस करायचं आहे किंवा मायनस करायचं आहे दुसऱ्या एका संख्येसोबत, जी की आहे समजा अशी भागाकारामध्येच दिलेली आहे. बरोबर आहे. दोन संख्या आहेत आणि दोन संख्या जर मला अशा दिलेल्या असतील तर मग कशी ऍडिशन करायची आहे? यस, तुमचे मेसेज पाहत आहे बाळांनो, मी तुमचे मेसेज पाहत आहे. ते सगळं मी तुम्हाला सांगतो. तुमच्या तयारी कोणकोणत्या तुम्हाला करायच्या आहेत, त्यासाठी तुमचा ग्रुप कसा बनला जाईल, त्या ग्रुपवरती तुम्हाला काय मेसेज आम्ही टाकणार, त्या ग्रुपवरती तुम्हाला सिलेबस कशा पद्धतीने भेटणार, एव्हरीथिंग सगळं सांगतो बाळांनो. डू नॉट वरी. ओके, ठीक आहे, राईट. चलो, ओके. श्रावस्ती आणि निवृत्ती एकदा मम्माला बाळांनो मैसेज पाहायला सांगायचं आहे. मी मेसेज टाकलेला आहे. ओके, मेरी प्यारी भांजियों, दीदी को बोलो मैंने एक मैसेज सेंड किया है, वो मैसेज एक बार चेक करे. ओके, यस. चला बाळांनो, बघा ऑनलाईनचा किती फायदा आहे. आमची दीदी तिथं वेस्ट बेंगॉल मध्ये आहे. ओके, आणि तिच्या फोनवरतीच लेकरं हे पाहत आहेत ना. वेस्ट बेंगॉल म्हणजे कोलकाता. ओके, कोलकात्याच्याही बाजूला तिथून थोडस दूर जावं लागतं. शांतिनिकेतन युनिव्हर्सिटीमध्ये जी प्राध्यापक आहेत सुमेध रणवीर सर आणि दीदी, आणि ते तिकडेच राहायला असतात. मग दोन्ही भाच्या या टायमाला क्लास करत असतात. ओके, तर हे दोघेही लेकर क्लासमध्ये असल्या कारणाने त्याच्याशी संपर्क नाही झाला. बघा ऑनलाईन क्लासमधून मला सांगता आलं तिला. तर ऑनलाईनच्या क्लासचा सगळ्यांनाच फायदा पण आहे ना आपल्याला. असा या मुद्द्यावरती आता आपल्याला आज या ज्या संख्या पाहिजेत ना, या संख्यांमध्ये मी फक्त प्लस पहिल्यांदा घेतो. मायनसच्या संख्या आपण नंतर पाहूया, म्हणजे तुम्हाला खूप सोपं मला करून देता येईल. पहा बाळांनो, अशा जर 4 संख्या आल्या तर त्यांचं काय करायचं असतं. तर अगोदर आपण थोडस काही बेसिक शिकूया आज. काय असं होऊ शकतं बाळांनो की एक संख्या येईल, त्या संख्येच्या भागाकारामध्ये दुसरी संख्या असेल. समजा एक संख्या आहे ए, त्याच्या भागाकारामध्ये संख्या आहे बी. अधिक मध्ये एक संख्या आहे सी आणि त्याच्या भागाकारामध्ये संख्या आहे डी.
असा एक फॉर्मॅट ऑफ नंबर्स असतो. अशा प्रकारच्या संख्या असतात. ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केलेला नाही व्हिडिओ अगोदर त्यांनी लाईक करून ठेवा. कम ऑन क्विक अँड फास्ट लाईक करून ठेवा. मुद्द्यावरती या. ए भागिले बी अधिक सी भागिले डी असं जर आलं तर काय करायचं सर? तर बाळांनो या 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 सगळ्या प्रोसेसला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात. काय करायचं असतं सर? इथं करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके. तिरकस गुणाकार. क्रॉस मल्टिप्लिकेशन. तिरकस गुणाकार. ओके. तिरका गुणाकार. तिरकस गुणाकार कसा करायचा सर? या ए ने या डी ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे या कोपऱ्यातल्या संख्येने ह्या कोपऱ्यातल्या संख्येला गुणायचं. ह्या कोपऱ्यातल्या संख्येने ह्या कोपऱ्यातल्या संख्येला गुणायचं आणि या खालच्या दोन संख्यांना गुणायचं. पण या संख्येने याला गुणल्यानंतर याने याला गुणताना ह्या दोघांच्या मध्ये इथं जे चिन्ह आहे ते चिन्ह द्यायचं, जे की आपण सध्या प्लस घेतलंय, मायनसचा आपण घेतला नाही. प्लस द्यायचं. कसं? ए इंटू डी, ए गुणिले डी यांचा गुणाकार ए डी. काय म्हटलं? ए गुणिले डी या दोन संख्यांचा गुणाकार ए गुणिले डी. काय झाला बाळांनो? गुणाकार ए डी. दोघांच्या आतमधलं चिन्ह प्लस. बी इंटू सी, बी सी अपॉन भागिले, याला अपॉन म्हणत असतात. काय म्हणत असतात? अपॉन. अपॉन अपॉन म्हणायचं त्याला. ओके. किंवा डिवायडेड बाय म्हणायचं आहे की नाही? डिवायडेड बाय आपण अपॉन म्हणूया किंवा फक्त बाय म्हणायचं. बाय. ओके. मी म्हटलं याने याला गुणूया एडी प्लस बीसी इंटू बी इंटू डी, बीडी. एडी प्लस बीसी इंटू बीडी. ओके. राईट. इथे काय आलंय नोटिफिकेशन बघ बरं. चलो बच्चो, काय करायचंय म्हटलं मी? काहीच नाही. या संख्येने या संख्येला गुणा, या संख्येने या संख्येला गुणा आणि ह्या दोन संख्यांचा गुणाकार करा. मग नेमकं कसं करायचं हे? नेमकं कसं? तर हे करायचं बाळांनो असं बघा. जसं की फॉर एक्झाम्पल मी जर एखादं गणित घेतलं 1/2 अधिक 3/5 याचं उत्तर काय? आता हे का शिकवतोय? येतं फार महत्वाचं एक सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे. याच्यापासून आपल्याला ओके दाबायचं. याच्यापासून आपल्याला काय शिकायचंय पुढे? ओके. ते समजून सांगणार आहे. पहा, मी काय म्हटलं? या 5 ने 1 ला गुणलं, 5 एके 5 किंवा 1 गुणिले 5, 5 गुणिले 1, 1 गुणिले 5 किंवा 5 गुणिले, अधिक या 2 ने 3 ला गुणलं, 3 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 दोन्ही 6, जे काही येईल ते. आणि या खालच्या दोन संख्येचा गुणाकार केला, 5 गुणिले 2, 5 गुणिले 2. ही प्रोसेस शिकायची आज आपल्याला. हे का शिकतोय आपण हे मी पुढे समजून सांगत चालणार तुम्हाला. एक 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 मुद्दा हे आपल्याला खूप ठिकाणी लागणार आता. मग मी म्हटलं बाळांनो काय करायचंय? 5 गुणिले 1, 5 1 5 अधिक 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6 भागिले 5 दोन्ही 10 बरोबर 6 आणि 5 11/10. यालाच काय लिहिता येतं मग? 11/10. म्हणजे ही संख्या, जी संख्या 1/2 अधिक 3/5 दिसत होती, हिलाच आपण लिहू शकतो 11/10. ओके. ही कळली का? एवढी गोष्ट कळली का सांगा? हा, राईट. व्हेरी गुड. बहुत बढिया. बघा आता मला सांगा, मी म्हटलं माझ्याकडे संख्या आहे 2/3 अधिक 7/4. सांगता येईल का तुम्हाला उत्तर? नंबर 2 3/2 अधिक 5/4. सांगता येईल का उत्तर? नंबर 3 7/3 अधिक 9/2. सांगता येईल का बाळांनो उत्तर? चलो बघा एकदा. यस शिवानी म्हणत आहे समजलं सर. यस. चला मग एकदा उत्तर टाका पटपट 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 मला. ओके.
चलो बच्चों, यस, कम ऑन कम ऑन, क्विक, येऊ द्या उत्तर पटापट पटापट. ज्यांनी लाईक नाही केलेलं त्यांनी पटकन लाईक करा. पहिल्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर येऊ द्या. कम ऑन. क्या बात आहे बच्चो. नंबर 1, सगळ्यांची उत्तर 100%, 100% बाळांनो बरोबर आहे. 100%. शंभर टक्के बरोबर आहेत बाळांनो. पहा आता, आता पहा, आता पहा एकदा. आता पहा काय करायचं बाळांनो. तुम्ही काय केलं, या संख्येने या संख्येला गुणलं, काय आले 4 गुणिले 2, 4 गुणिले 2 अधिक या संख्येने या संख्येला गुणलं 3 गुणिले 7 भागिले 4 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 4 असे म्हणू शकता तुम्ही. ओके, सो दिस इज इक्वल टू 4 दुनी 8 अधिक 7 त्रिक 21 भागिले 4 आणि 3 4 त्रिक 12. बरोबर आहे. तर पहिल्याचं उत्तर बाळांनो तुमचं आलंय 29, 21 अधिक 8 भागिले 12. ओके, राइट आले. व्हेरी गुड, बहुत बढ़िया. नंबर 1 खूप छान. ओके, राइट. आता हा जो 4 आहे, 4 ने मल्टिप्लाय केलं तुम्ही 3 ला, 4 त्रिक, आता डायरेक्ट लिहू थोडं, 4 त्रिक 12 अधिक 2 ने मल्टिप्लाय केलं 5 ला, 5 दोन्ही 10 आपण 2 ने मल्टिप्लाय केलं 4 ला, 4 दोन्ही 8 इज इक्वल टू 12 आणि हे 10, 22/8. जर तुम्ही याला भाग दिलात आहे की नाही, इथं भाग जातो. जर तुम्ही याला भाग दिलात तर भाग दिल्याच्या नंतर हीच संख्या तुमची काय येणार, 2 ने भाग जर दिला तर 11/4. 22 ला भाग दिला, 22 ला भाग दिला, 22 ला भाग दिल्याच्या नंतर 22 ला भाग दिल्याच्या नंतर हे आलं 11/4. 22 ला दिला भाग 2 ने, 8 ला भाग दिला 2 ने. बरोबर आहे. यस, राईट. बर, आता काय केलं तुम्ही, इथे बघा, इथे याला याला मल्टिप्लाय केलं, 7 गुणिले 2, 7 दोन्ही 14 अधिक 9 गुणिले 3, 9 त्रिक 27 आपण 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6. राईट. म्हणजे काय केलं, 27 मध्ये 14 मिक्स केले, 27 मध्ये 14 मिक्स केले. मग तुम्हाला ही बेरीज करताना पण अडचण येते ना, 27 अधिक 14 करताना. तर काल जी ट्रिक सांगितली होती तसंच इथं पण करायचं बाळांनो. आता ऍडिशन मध्ये पण काय करायचं माहितीये का, या 7 सोबत 10 ची जोडी बनवायची, 10 ची. या 14 ला तुम्ही असं करू शकता का, 27 अधिक 13 अधिक 1, त्याच्यातला एक बाजूला काढायचा 14 मधला. का, कारण की 7 आणि 3 ने 10 होणार आहे. ध्यान में है क्या कहा मैंने, मी म्हटलं या 27 आणि 14 यांची बेरीज करताना या 14 मधला एक बाजूला काढायचा. इथं 13 उरले, 13 पक्याला द्या आणि 1 सख्याला द्या. आणि मग हे 27 आणि 13 नीट बघा, आता 7 आणि 3 10 होणार आहेत आणि हे 20 आणि हे 10, म्हणजे 10 10 10 10 च्या अशा जोड्या तयार करायच्या. तर हे 7 आणि 3 10 10 आणि इथले 10 20 20 आणि हे 20 40 आणि हे 41. आया ध्यान में.
ओके, इझिएस्ट वे टू ऍड नंबर्स काय असतो, इझिएस्ट वे टू ऍड नंबर्स काय असतो, या पद्धतीने. तर आपण कसं ऍड केलं याला, आले का लक्षात? ओके, कधी पण 7 मध्ये इथले 3च उचला, इथला एक बाजूला काढून ठेवा. 7 आणि 3 10, 10 आणि हे 10 20, 20 आणि 20 40 आणि 1 41. यस, अपॉन 41 अपॉन 6. आता बाळांनो मजा सुरू होणार आहे इथून, मजा सुरू होणार इथून. ओके, हा आज मला रेणापूर वरतून बाळांनो फोन आला होता, शिवानी फोन आला होता तुमच्या सरांचा. मी उद्या तर शाळा नसेल ना तुमची, मी सोमवारी तुमच्या शाळेमध्ये येतो, सोमवारी येईल. ओके, यस, मी सोमवारी पक्का तुमच्या शाळेमध्ये येतो. आता इकडे पहा बाळांनो, आता हेच जे गणित आपण आता केलेत ना, याच गणितांमध्ये आपण थोडी मेथड आणखी काही बदलू शकतो का, आणखी काय बदलू शकतो का? समजा फॉर एक्झाम्पल हे गणित आहे 3 2 5 4 वालं, 3 2 5 4 वालं गणित जे होतं, या गणितात आपण काय केलं होतं, तर या गणितामध्ये इकडे पहा बाळांनो, हा 4 ने आपण 3 ला मल्टिप्लाय केलं, 2 ने आपण 5 ला मल्टिप्लाय केला आणि या दोघांचा गुणाकार केला. आता मला तुम्हाला जी समजून सांगायची टेक्निक ती याच्या पुढची आहे, थोडीशी आणखी थोडी ती समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण आणखी आपल्या कन्क्लुजन पॉइंट्स वरती पोहोचूया की आपल्याला हे शिकून काय काय कुठे कुठे फायदा होणार आहे. तर काय केलं बाळांनो आपण, 3/2 होता, 5/4 होता. मी असं काही करू शकतो का, असं काही करू शकतो का की इथे जर 4 आहे तर इथे 4 आणू, किंवा इथे जर 2 आहे तर इथे 2 आणू. आता 4चा 2 तर मला करता येणार नाही, 4चा 2 करता येईल का? नाही, मला इथल्या 4चा 2 कमी नाही करता येणार सर मला. मग कमी करता येत नसेल तर एक काम करता येईल का आपल्याला, या 2 ला 4 करता येईल का? हो सर, कसं करता येईल बाळा, तर याला 2 ने गुणूया खाली पण आणि 2 ने गुणूया वरी पण. याला जर 2 ने गुणलं तर 4 होतो ना, मग अशा केसमध्ये काय करायचं, याला वरती गुणायचं, वरच्या बाजूला गुणायचं, वरच्या बाजूला पण 2 ने गुणायचं आणि खाली पण 2 ने गुणायचं, याच अंकाला, अलीकडच्याच अंकाला. का, कारण की आपल्याला खाली इथे 4 आहे ना, तर इथे पण 4 आणायचा होता. मग तो 4 आणण्यासाठी आपण 2 ला 2 ने गुणलं, खाली 4 आला आणि 3 दोन्ही वरती 6 आला, अधिक 5/4 आला. आलं असं. आता काय करायचं, आता काय करायचं, तर दोघांच्या खाली जर 4 4 झाला असेल तर 4 घ्यायचा डायरेक्ट बाळा. काय म्हणलं पहा, दोघांच्या खाली 4 4 आला असेल तर 4 घ्यायचा डायरेक्ट आणि वरच्या संख्यांची करून टाकायची बेरीज. 6 आणि 5 11. बघा आपलं उत्तर काय आलं होतं, 11/4. 11/4. काय म्हटलं मी, परत एकदा समजून सांगतो, पहा एकदा, फिर से एक बार ध्यान दो. काय म्हटलं मी, माझ्याकडे जी संख्या आहे ती संख्या होती 3/2 अधिक 5/4. तर आपल्याला काय करायचं आहे, दोघांची जे छेद आहेत, छेद, त्या छेदाला आपण काय म्हणत असतो माहितीये का, याला म्हणत असतात न्यूमरेटर. काय म्हणतात, न्यूमरेटर. हळूहळू सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकत चालायच्या. न्यूमरेटर म्हणजे अंश, अंशामधली संख्या आहे की नाही. आणि याला म्हणतात डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे छेद. लिहून घेत चालायचं बाळांनो हे. ओके, लक्षात ठेवत चालायचं हे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. एक आहे न्यूमरेटर आणि एक आहे डिनॉमिनेटर. ओके, वेनसडेला या. वेनसडेला काय बाळांनो, सोमवारी शाळा नाहीये का? सोमवारी शाळा असेल ना. यस, ओके ओके, ध्यान द्या बाळांनो. एक आहे न्यूमरेटर, एक आहे डिनॉमिनेटर. मी काय म्हणलं, 3/2 आणि 5/4चा डिनॉमिनेटर म्हणजे छेदाच्या संख्या मला सारख्या करता येतील का? तुम्ही म्हणला सर एका बाजूला 2 आहे, एका बाजूला 4 आहे, पण आम्हाला दोन्ही बाजूला 4 करता येईल. कसा, जर याला 2 ने गुणलं तर. मग याला बळच 2 ने गुणता येत असतं का? नाही, याला जर 2 ने गुणायचं असेल तर वरच्या पण संख्येला 2 ने गुणावं लागत असतं, मग ही होईल 4. ही पण 4च आहे. तर दोघांच्याही खालच्या संख्या जर सेम असतील, 4 4, तर 4 लिहून टाकायचा एकदाच आणि वरच्या संख्यांची करून टाकायची बेरीज किंवा वजाबाकी, जे चिन्ह असेल ते. इथे आपण बेरीजच पाहत आहोत, तर वरच्या संख्यांची करून टाकायची बेरीज. हे झाले 3 दोन्ही 6, 6 अधिक 5 झाले 11. राईट.
यहाँ तक बात समझ में आई क्या? बोलो जल्दी से. इथपर्यंत हे डोक्यात आले का? एकदा पटकन सांगा. पटकन सांगा बाळांनो. मोठ्या मोठ्या एक्झाम्स मध्ये हे खूप कामाला येणार तुम्हाला. हे खूप मोठ्या संख्या एक्झाम्स मध्ये संख्या असल्या येतात आणि त्या तुम्हाला कामाला येणार परत मग. ओके, पटकन सांगा एकदा, एवढं कळलंय का? एकदा पटकन सांगा, एवढं कळलंय का? इतना समझ में आया क्या? जल्दी से बोलो. आणखी आपण एक संख्या पाहिली होती, इकडे पहा. चला, ही वाली संख्या बघा. ही वाली संख्या, ही संख्या आहे 7 3 2 9 आणि 2. 7 3 9 आणि 2. संख्या काय आहे? 7 3 2 आणि नाही 9 आणि 2 होती का? 9 आणि 2. 7 3 9 आणि 2. 7 3 9 6 2. ओके, काय करायचंय बाळांनो? काय म्हटलं होतं मी म्हटलं होतं तुम्हाला याने याला गुणायचं, याने याला गुणायचं, याने याला गुणायचं. पण सर आम्हाला दोघांचा छेद जर सारखा करता येत असेल तर मग तिथल्या तिथे छेद सारखा करून बघा. कसा सारखा करणार? याला जर मी 3 ने गुणलं तर हे 6 होतील सर, आणि याला जर मी 2 ने गुणलं तर हे पण 6 होतील. पण याला 6 करण्यासाठी मला वरच्या पण संख्येला 3 ने गुणावं लागेल, आणि याला 6 करण्यासाठी याला 2 ने गुणलंय तर वरच्या संख्येला पण 2 ने गुणावं लागेल. इथे होता 2, संख्या होती 7/3 अधिक 9/2. इथे मी 6 आणू शकतो, इथे पण 6 आणू शकतो. का? कारण 3 आणि 2 पासून मला 6 आणणं सोपं आहे. 6 आणणं सोपं आहे. मग काय केलं सर? काय केलं तर याला आपण 6 करण्यासाठी 3 ने गुणलं, याला पण 6 करण्यासाठी 3 ने गुणलं. इज इक्वल टू, नीट बघा, हा पण 6 झाला, हा पण 6 झाला, तर 6 एकदाच लिहून टाकला खटकन, आणि वरच्या संख्यांची बेरीज करून टाकायची. 7 2 14, 7 2 14 अधिक 9 3 21. खतम बच्चा. हे आता सांगितलं मी तुम्हाला कशी ऍडिशन करायची असते. इथलचे 20, इथलचे 9 3. ओके 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 9 3 27. ओके ओके ओके. कमेंट लगेच तुमच्या कमेंट येतात एका सेकंदामध्ये. 9 3 27 होत असते घाई गडबडीत अशी गलती, म्हातारपणामध्ये होत असते चूक. माणूस म्हातारा झालाय, कन्सिडर करायचं आहे की नाही. 9 3 27 ही ऍडिशन मी तुम्हाला आता सांगितली आहे. इकडे आहे 27. ह्याला याच्यामध्ये जर ऍड करायचं असेल तर काय करायचं आहे? इथले 7 उचलले, इथलचे 3 उचलले. 7 आणि 3 10, एक बाजूला ठेवला आहे की नाही, एक बाजूला ठेवला. 10 10 आणि हे 10 20, आणि 20 40. 40 आणि तो 1 41 भागिले 6 डायरेक्ट. आता हेच बघा एकदा. 7 भागिले 3 अधिक 9 भागिले 2. सर आम्हाला याला सेम करता येईल का? यस. याला 2 ने गुणा, याला 2 ने गुणा, म्हणजे याला पण वरती, याला 3 ने गुणा, याला पण वरती 3 ने गुणा, आणि याला वरती 2 ने गुणा. बरोबर आहे. हे 3 2 6, हे पण 3 2 6. खाली लिहून टाकले 6. हे किती झाले? 7 2 14 आणि 9 3 27. 9 3 27 14 41. तुम्हाला बाळांनो फक्त हे कळणं गरजेचं आहे की तुम्हाला काय ऍड करायचंय. आता हे पहा, हे गणित पहा. 2 3 7 4. 2 3 7 4. 2/3 7/4. राईट. सर आम्हाला गुणाकार करण्यापेक्षा दुसरं काही सोपं आहे का? यस. काय सोपं आहे? ही संख्या ही संख्या तुम्ही सारखी करू शकतात का? सर 3 आणि 4 यांच्या पाड्यामध्ये 3 चौक 12 ला आणि 4 त्रिक 12 ला 12 येईल, आणि दोन्ही संख्या 12 12 होतील. पण या संख्या 12 करण्यासाठी इथं ज्या संख्येने गुणले तीच संख्या वर पण घ्यावी लागत असते. म्हणजे इथं 3 गुणाकारात घ्यावा लागेल, आणि इथं 4 घेतला होता तर इथं 4 घ्यावा लागेल. बरोबर आहे. यस. आज नॅशनल सायन्स डे आहे. ओके, थोडस ज्ञान सायन्स विषयी देतो बाळांनो. चला त्यावरती बोलतो थोडस. दिस इज इक्वल टू, लेकरांच्या कमेंट येत आहेत की नॅशनल सायन्स डे आहे, तर आज काहीतरी त्यावरती सांगतो बाळांनो. पहा इकडे काय केलं तुम्ही? 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 ला 12 ला 12 घेतला इथला खालचा. बरोबर आहे. हा घेतला 12. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. हे 4 2 8, आणि हे 7 त्रिक 21. इथे आले 4 2 8, आणि हे 7 त्रिक 21. आता माझं म्हणणं या 20 मध्ये अगोदर हे 8 ऍड करा. 20 आणि 8 28, आणि 1 29 भागिले 12. आता संख्या 2च म्हणून ठीक आहे बाळांनो, पण हे तुम्हाला भविष्यात कामाला खूप साऱ्या संख्या आल्या. एकाखाली एक संख्या आल्या. 8 अधिक 21 अधिक 15 अधिक 16 अधिक 27 अधिक 20 29 अधिक 40. मग अशा केस मध्ये अगोदर काय करायच्या? सगळ्या 10 10 10 10 वाल्या संख्या ऍड करून घ्यायच्या. म्हणजे 20 ऍड करायचा, 30 ऍड करायचा, 10 ऍड करायचा, 15 ऍड, मतलब 10 घ्यायचा, आणि मग वरच्या संख्यांची ऍडिशन करता यायची. मग त्याने सोपी होती ती. ओके. आता बाळांनो अगोदर तर
मला हे सांगा, मी काय सांगतो तुम्हाला हे कळत आहे का? हे काय करायचंय ते समजून सांगत आहे ते कळत आहे का? ओके, हे आपल्या स्टेप्स हळूहळू आपल्याला आणखी याच्यातून पुढे आणखी प्रोग्रेस करायचे. मी म्हटलो तुम्हाला, समजा माझ्याकडे संख्या आहे 20, छेदामध्ये माझ्याकडे इथं आहे 3, अधिक इकडे संख्या आहे 15 आणि इथे संख्या आहे 4. काय करता येईल बाळांनो? काय करता येईल? तुम्ही म्हणलात सर आपल्या पद्धतीनं साध्या केलं तर याने याला गुणा, म्हणजे 20 गुणिले 4 डायरेक्ट लिहू का? 4 दोन्ही 8 म्हणजे झाले 80, अधिक याने याला गुणा 15 गुणिले 3 15 त्रिक 45 भागिले 4 त्रिक 12. बरोबर आहे, 4 त्रिक 12. आणि मग या दोघांची ऍडिशन करायची. हीच तर आपण पण पद्धत वापरतोय बाळांनो, पण आपण काय करतोय, डायरेक्ट ऍड करता येते का त्याचा प्रयत्न करतोय. जसं की फॉर एक्झाम्पल, आता हे गणित तुम्हाला करून दाखवा अगोदर. हा स्किप दिस, जस्ट ट्राय दिस वन. मी काय म्हणलं बाळांनो, माझ्याकडे संख्या आहे 20 भागिले 2, 2 ला तर भाग जातो सर, बरं बाळा, 3 अधिक अधिक प्लस 17 भागिले 6, 17 भागिले 6, 17 भागिले 6. काय करायचं काय करायचं काय करायचं? इथे 6 आहे, मी इथे 6 आणू शकतो का? बिलकुल. याला जर 2 ने गुणलं तर हा 6 होईल, 2 ने गुणलं तर म्हणजे याला पण 2 ने गुणावं लागेल सर, बरोबर आहे. आणि मग दोघांच्या खाली जर 6 असेल तर 6 घेतला एकत्र, 6 कसा घेतला एकत्र, आणि हे झाले 40, 40 आणि हे 10 50, 50 आणि 57. खतम. कळलंय? कळलंय? कळलं असेल तर एकदा पटकन, एकदा एवढं फक्त संकल्पना आजची कळली का एवढी सांगा फक्त. कळली असेल तर कमाल जेसर बवाल जेसर येऊ द्या आणि तुमचे हर्ट येऊ द्या, एकदा पटकन मला कळू द्या. एवढी फक्त संकल्पना शिकायची आहे. ओके, ह्याचं काम कुठे काय हे सगळं मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. सध्या फक्त संकल्पना येऊ द्यायची आहे. कळलं असेल तर कमाल जेसर बवाल जेसर आणि फक्त तुमच्या हर्ट्स येऊ द्या. शेलार साहेब यांच्या अकाउंट वरतून आलंय बाळांनो. सर माझा भाऊ तुमची स्ट्रीम बघतो आहे आणि मी बाथरूम मध्ये अडकलो आहे, त्याला सांगा. बाळांनो कसं रे बाळांनो? शेलार राव साहेब, शेलार राव साहेब यांच्या इथून कुणी जर हे बघत असेल, कृपया त्या लेकराला अगोदर बाथरूम मधून बाहेर काढा. आणि मला आनंद आहे बेटा की तू बसल्या बसल्या पण आपला व्हिडिओ पाहत. ओके, आज सायन्स सायन्स डे आहे आपला, नॅशनल सायन्स डे आहे आज. तू सायन्सचा विजय करून दाखवलास बेटा. ओके, तू चक्क तू तिथे बसून तू डोकंही लावलंस आणि तू मेसेज केलास. ओके बेटा, गाडीची चाबी रूम मध्ये असेल बघा ना बाबू. क्लोज दिस डोर. यस बच्चा पार्टी, यस बच्चा पार्टी. आणि बेटा तुला बाथरूम मधून बाहेर काढलं तर मला सांग, बाथरूम मधून बाहेर काढले म्हणून. ओके, मलाच तुझी चिंता वाटत आहे, किंवा तुझ्या घरच्यांचा नंबर इथे मला तू मेसेज कर, मी कुणाला तरी फोन करायला सांगतो, काही हरकत नाही. ओके बाळांनो, काही हरकत नाही. चला, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, खूप अडचणींमधून आपण प्रयत्न करतोय बाहेर निघण्याचा. अशा देखील कधी कधी अडचणी आपल्याला आयुष्यामध्ये येतील. एक लेखक जे मला खूप आवडतात, ज्यांची पुस्तकं छान आहेत, अप्रतिम, त्यांचं नाव आहे साळुंखे. ओके, साळुंखे या मुलानं जो मेसेज केला त्यावरतून मला हे आठवलं. हे जे साळुंखे आहेत, ते याचं पाणी आहे बघा, ORSचं, पावते इकडे. ORS मिक्स केलं होतं त्यामध्ये, एनर्जल. हा बेटा, ध्यान द्या, मी तुम्हाला हे सांगत आहे
बघा, अह साळुंके नावाचे खूप मोठे छान लेखक आहेत. हे जे साळुंके आहेत यांनी खूप सारी पुस्तकं लिहिली आहेत. इतिहासावरती देखील लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती त्यांनी खूप मोठा प्रकाश टाकला आहे. त्यांचं एक पुस्तक खूप फेमस आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे सर्वोत्तम भूमिपुत्र. सर्वोत्तम भूमिपुत्र. ओके, असं एक पुस्तक पण त्यांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे बुक आहे, हे जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, फार फेमस झालेलं बुक आहे. त्यांच्या खूप साऱ्या पुस्तकांपैकी एका छोट्याशा पुस्तकामध्ये, ज्याच्यात त्यांनी स्टोरीज लिहिल्यात खूप साऱ्या, त्यांनी एक स्टोरी लिहिली की एका कार्यक्रमाला त्यांना एकदा बोलवण्यात आलं आणि ते गेले. आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर आता कार्यक्रमाच्या स्टेजवर जाण्याच्या अगोदर आपण काय करावं, तर गेल्यानंतर पुन्हा आपल्याला खाली येता येणार नाही, म्हणून आपण वॉशरूमला जाऊन यावं, म्हणून ते वॉशरूमला गेले. आणि वॉशरूमला गेल्याच्या नंतर, वॉशरूमला टॉयलेटला म्हणजे बाथरूमला गेल्याच्या नंतर, वॉशरूमला गेल्याच्या नंतर ते वॉशरूमच्या आतमध्ये गेले. आणि वॉशरूमला तिथे ते जेंट्स वॉशरूम जे असतात ते खूप सारी अशी लाईनच असते आणि इकडे बाहेर दरवाजा होता कुठेतरी. तर ते म्हटले मी जसाच मधात गेलो तर एक माणूस जो जात होता बाहेर तो बाहेर निघाला, पण जाता जाता घाई गडबडीने कदाचित अनावधानाने त्याने दरवाजा बंद केला. अनावधानाने त्याने दरवाजा बंद केला. त्याने दरवाजा जेव्हा ओढला, कदाचित असं होऊ शकतं की तो दरवाजा ओढल्यानंतर कडी लागली असावी आणि म्हणले मी आतमध्ये अडकून पडलो. आता हा जुना कालखंड आहे, ज्या कालखंडामध्ये मोबाईल वगैरे वगैरे असल्या सुविधा पण नव्हत्या. आणि ते म्हणले मग आता काय करू, आता फक्त वाट पाहणे एकच पर्याय उरला माझ्याकडे की आता कोणीतरी येईल आणि दरवाजा खोलेल. आणि कुणीतरी येईल आणि दरवाजा खोलेल याचा विचार तिथं करत बसण्यापेक्षा काय करावं, म्हणून त्यांनी ठरवलं की मी काहीतरी छान विचार असा करतो की त्याच्यातून काहीतरी आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आणि मग त्यांनी त्याच्यातून एक बुक लिहून टाकलं. बुक. ते म्हणले खूप वेळ भेटला मला, खूप वेळ, जवळपास 20 मिनिट कोणीच नाही आलं. आणि 20 मिनिट हे तिथे अडकून पडले. जेव्हा 20 मिनिट तिथे अडकून पडले तर 20 मिनिटामध्ये त्यांनी खूप खूप मोठे विचार केले. त्या विचारांपैकी त्यांनी बरेच विचार त्यांच्या एका बुक मध्ये मांडले. म्हणजे थोडक्यात त्यांनी एक पुस्तकच लिहिलं समजा. पण हा वेळ त्यांना कशामुळे भेटला, हा वेळ त्यांना तिथे अडकून पडल्यामुळे भेटला. म्हणून बेटा तू जर तिथे अडकून पडला असेल तर तुलाही खूप छान वेळ भेटलेला आहे. तू काही चिंता करू नको. बाहेरून कोणी कडी लावलेली असेल, तू एखादं पुस्तक, मोबाईल तुझ्याकडे आहेच, एखादं पुस्तक मोबाईल वरती ओपन करून वाचत बस. छानपैकी त्याचा अभ्यास कर. लिहिणं नाही झालं तर चालेल पण वाचता यावं, आहे की नाही. आणि उद्या ओके सर 7 वाजताची टेस्ट घेण्याऐवजी 8 वाजता घ्यावी. ठीक आहे बाळांनो, काही हरकत नाही. 7 ते 8 मध्ये मी क्लास घेतो उद्याचा. महत्वाचा एक टॉपिक कन्क्लूड करतो आणि त्याच्यानंतर मग आपण ती टेस्ट घेऊया. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आता सर उद्या 9वी वाल्यांचा पेपर आहे का? ऋषिकेश कोळसे. सर्वांचाच पेपर आहे बाळांनो, सर्वांचा. आपण ऑनलाईनला जेवढ्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतलेला आहे आतापर्यंत तुमचा जेवढाही सिलेबस झालेला आहे त्या सिलेबस वरती सर्वांचा पेपर आहे. सर्वांचा पेपर आहे. ओके, चला. स्टोरी नाही, मी तुम्हाला थोडं याच्याबद्दल सांगतो, सायन्स बद्दल. बाळांनो, विज्ञानाचा जन्म हा प्राचीन कालखंडात झाला ऍक्च्युली, आहे की नाही. प्राचीन कालखंडापासून विज्ञान पृथ्वीवरती आहे. सायन्स आपला दृष्टिकोन हा वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. आपण विज्ञानाला घेऊन चाललं पाहिजे. तुम्ही बरेच लोक, आता बरेच विद्यार्थी खेड्यापाड्यातले आहात, म्हणून बाळांनो सायन्स जे आहे हे सत्य आणि तथ्य या दोन बाबींवरती चालत असतं. विज्ञान ओके, आपल्याला काय वाटतं किंवा जगाला काय वाटतं किंवा एखादी गोष्ट, एखादी कल्पना असेल तर ती कल्पना काय वगैरे वगैरे, या सगळ्याच्या पलीकडे सायन्स जे आहे
सत्य आणि सत्य घेऊन चालत असतं. आणि म्हणून आज जो विज्ञानाचा दिवस आहे, जो तथ्य आणि सत्याचा खऱ्या अर्थानं दिवस आहे, या दिवसावरती आपण सर्वांनी एक प्रण करूया की आपण आपला जो दृष्टिकोन असेल तो वैज्ञानिक सायंटिफिक त्याला आपण म्हणतो, सायंटिफिक व्ह्यू, आपण आपला दृष्टिकोन, आपलं व्हिजन, आपण आपलं व्हिजन सायंटिफिक ठेवूया. कसं ठेवूया? सायंटिफिक ठेवूया. ओके. अरे बाळा, तू निघाला का रे बाहेर? कोण अडकला होता आतमध्ये? तो निघाला का आमचं लेकरू? ते बाहेर बघा. ओके ओके. अशी पण अडचण येईल की एका घरामध्ये एकच फोन आहे. बाळांनो, कोणीतरी नितीन घांडगे यांच्या अकाउंट वरतून कोणीतरी कमेंट केली एका लेकराने की फोन एकच आहे आणि दीदी वेगळ्या क्लासमध्ये, मी वेगळ्या क्लासमध्ये आहे आणि फोन एकच आहे, तर पेपरचं कसं होईल? तर मी अगोदर तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो उद्याच्या पेपर बद्दल. पहा, नंबर 1, तुमचा जो ऑनलाईन पेपर आहे त्याची तुम्हाला लिंक येईल व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअपवरती ती लिंक कुठे येणार तुम्हाला? तर ती तुमच्या ग्रुपमध्ये येणार. ग्रुप कोणत्या ग्रुपमध्ये येणार? तर फाउंडेशन मध्ये येणार. फाउंडेशनच्या ग्रुपमध्ये येणार. आणि फाउंडेशनच्या ग्रुपमध्ये ही लिंक आली. फाउंडेशनच्या ग्रुपमध्ये जर ही लिंक आली तर फाउंडेशनच्या ग्रुपमधल्या या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक. तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर गुगलवरती ऑटोमॅटिकली एक पेपर खुलेल. ठीक. त्या पेपरवर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असतं. तुमचं नाव टाकल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा असतो, तुमचा वर्ग टाकायचा असतो आणि मग हे सगळं टाकल्याच्या नंतर खाली प्रश्न असतात. त्या प्रश्नाच्या उत्तराला तुम्हाला टिक मार्क करायचा असतो. पण हा पूर्ण पेपर देत असताना बाहेर दुसरी एखादी ऍप ओपन करायची नाही. बॅक साईडला जाऊन लगेच कॅल्क्युलेटर वरती करून तुम्ही जर वापस येण्याचा प्रयत्न कराल तर तो बंद होऊन जाईल तो ऍप. म्हणजे तो जो पेपर सुरू झालाय तुमचा तो बंद होईल. म्हणून तसं काही हुशारी करायची नाही. व्यवस्थित सगळे उत्तर लिहायचे. त्याच्यावरती एक उत्तर तुम्हाला लिहावं लागत असतं. ते व्यवस्थित उत्तर लिहायचे. आता एकाच घरी जर 2 लेकरं असतील तर मग अडचण येणार आहे बाळांनो. दोघांपैकी एकाला कुणालाही पेपर देता येईल. माझं म्हणणं आहे जे विद्यार्थी घरामध्ये मोठा आहे त्या मोठ्या विद्यार्थ्यांना पेपर द्या. ओके. जर एक 5वी आणि एक 7वीचा विद्यार्थी आहे, एक 5वी आणि एक 7वी, तर 7वीच्या विद्यार्थ्यांना पेपर द्या मग. किंवा मग 7वीच्या विद्यार्थ्यांनी अगोदर पेपर द्या आणि परत सरांना रिक्वेस्ट करून मग नंतर पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्यांनी पेपर द्या. असं केलं जाऊ शकतं. सरांना जर रिक्वेस्ट केली तर सर परत एखादी वेळेस काही तरतूद करतील, पण ते शक्य नाही व्हायचं कारण एकाच टायमामध्ये सर्वांचा पेपर होईल. तर तुम्हाला मग वाटल्यास तुम्ही 2 फोन घ्या. शेजारचा एखादा फोन घ्या. शेजारच्या काकू काकांकडे जाऊन बसा. त्यांना सांगा की आमचा असा असा पेपर आहे आणि आम्हाला बसावं लागेल या पेपरला. तर तुम्ही जाऊन बसा आणि त्या पेपरला तुम्ही देण्याचा प्रयत्न करा बाळांनो. राईट? जमेल का असं? जमेल का? पेपर आपण घेऊया बाळांनो शार्प. हा मी ऍप बद्दल पण बाळा, पण मला थोडा तो व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत आहे. सर पण बिझी आहेत, मी पण बिझी आहे. माझा सकाळी पहिला क्लास 8:30 ला सुरू होतो बाळा. 8:30 ला सुरू होतो. 10:30 ला पहिला क्लास संपतो. 10:30 ला हा क्लास जसा संपला 10:30 ते दुसरा जो क्लास आहे तो 12:30 असतो. 10:30 ते 12:30 त्याच्यामध्ये व्हॅकेशन असतो. व्हॅकेशन 2 तासाचा क्लास आहे माझा व्हॅकेशनचा 10चा. मग 12:30 ला हा क्लास संपला बाळा.
की कंटिन्यू लगेच 1 वाजता म्हणजे अर्ध्या तासाचा गॅप आहे, ब्रेक आहे हाफ एन आवरचा, पण हा हाफ एन आवरचा होत नाही कारण की 12:30चा क्लास हा जवळपास 12:45 पर्यंत चालतो आणि 12:45चा संपेपर्यंत लेकर येऊन बसलेले असतात दुसरे 1 वाजताच्या क्लासचे. मग 1चा क्लास जो सुरू होतो तर 1चा क्लास डायरेक्ट 3 वाजेपर्यंत चालतो आणि 3च्या नंतर पुन्हा 3 ते 5 क्लास चालतो. मग मी जवळपास 5ला फ्री होणार तर सीबीएसईचे विद्यार्थी येतात, 5 ते 7 त्यांचा क्लास चालतो. मग 7ला मी फ्री झालो की लगेच 8 वाजता 7:30ला तर तुम्हाला मला लिंक टाकावी लागते, 8 वाजता तर तुमचा क्लास असतो. ओके, म्हणून उद्याचा जो पेपर आहे सर म्हणत होते आपण लवकर घेऊया, पण आपण 8 वाजताच घेऊया वाटल्यास. ठीक आहे बाळांनो, पेपर शक्यतो अर्ध्या तासाचा असेल, शक्यतो अर्ध्या तासाचा असेल. जर 50 क्वेश्चन्स असतील तर मग 1 तासाचा पेपर होईल बाळांनो, राईट? ठीक आहे. पेपरचा सिलेबस काय काय असेल तर पेपरच्या सिलेबसमध्ये आपण नंबर सिस्टीम मध्ये जेवढं घेतलेलं आहे, नंबर सिस्टीम कोणकोणत्या प्रकारचे नंबर्स आहेत, नंबर सिस्टीमवर क्वेश्चन असतील, कोणकोणत्या प्रकारचे नंबर्स आहेत, नंबर सिस्टीमवरचे क्वेश्चन्स असतील. ओके, नंबर कोणकोणत्या प्रकारचे आहेत, कोणकोणते होते, कोणकोणते नव्हते, काय काय प्रकार होते, सगळं असेल. नंबर 2ला नंबर सिस्टीम सोडून मल्टिप्लिकेशन च्या मी तुम्हाला काही ट्रिक शिकवल्यात. मग त्याच्यामध्ये 11च्या मल्टिप्लिकेशनचे असेल, 25च्या मल्टिप्लिकेशनचे असेल किंवा इतर कोणती असेल, तर ज्या ज्या मल्टिप्लिकेशनच्या ट्रिक मी तुम्हाला शिकवल्या असतील त्याच्यावरती पेपर असेल. तिसरा, डिव्हिजनच्या ज्या ट्रिक शिकवल्यात, डिव्हिजन, मग डिव्हिजन मध्ये मी तुम्हाला 5 ने भाग करणे, 50 ने भाग करणे, 25 ने भाग करणे जर शिकवलं असेल तर ह्या डिव्हिजनच्या ट्रिक असतील. नंबर 4, मी तुम्हाला ॲक्झिलरी व्हर्ब शिकवला आहे, कॅन, एबल टू, कॅन आणि एबल टू, याच्यावरती प्रश्न असतील. नंबर 5, मी तुम्हाला फिजिक्सचं बेसिक थोडंसं शिकवलंय, त्याच्यावरती काही प्रश्न असतील. नंबर 6, बायोलॉजीचं तुम्हाला मॅडमने काहीतरी शिकवलंय, त्याच्यावरती प्रश्न असतील. नंबर 7, तुम्हाला बाळांनो सरांनी पर्सेंटेज काढायची ट्रिक शिकवली आहे, पर्सेंटेज ट्रिक, त्याच्यावरती प्रश्न असतील. हा जेवढा आतापर्यंत आपला सिलेबस झालेला आहे त्यावरती प्रश्न असतील. याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा. अजून काय झालंय आपला आठवा, मॅनेज स्टोरेज म्हणत आहे ते, काय नाही, त्याला ओके करा किंवा क्लोज करा, पेज कमी आहे असं म्हणत आहे त्यावर. हा, आर्या बेटा क्लोज करा. आर्या बेटा, तुम्हाला ग्रुपला ऍड करण्यासाठी तुम्ही ज्या नंबरला तुम्हाला ऍड करायचं आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज टाका, त्या नंबरवरून सरांना टाका किंवा मला टाका. ओके, हा, पेपर शक्यतो नाही, पेपर मराठीत आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये असेल, एकाच भाषेत नसेल. शक्यतो पेपर 2 भाषांमध्ये असेल, शक्यतो. 100% प्रयत्न करूया की पेपर 2 भाषांमध्ये असेल. ओके, यस. आता हा पेपरचा पॅटर्न कळलाय का? यस, हा पेपरचा पॅटर्न कळलाय का बाळांनो? याच्यावरती आपला पेपर असेल, एवढ्यावरती आपला पेपर असेल. मला सांगा, एवढं सोडून अजून काही झालंय का आपलं? जे झालंय ते सांगा मला, काय काय झालंय. ओके, अजून हे सोडून काय काय झालंय सांगा. यस, हर्ष बेटा पप्पांना मी ऍड करतो ग्रुप मध्ये. ओके, आय थिंक केलंय मी त्यांना ऍड ऑलरेडी, नसेल केलेलं तर मी करतो आज ऍड. ओके, आज ऍड करतो.
आणि जे विद्यार्थी आतापर्यंतच्या 100% सिलेबसला नसतील त्यांनीही पेपर द्या. असं होऊ शकतं तुम्ही ज्या शाळेतून हा पेपर देत आहात त्या शाळेतून तुम्ही स्टॉप याल, होऊ शकतं तुम्हाला काहीतरी गिफ्ट भेटेल. आणि परत मग एकदा मी उद्या तुम्हाला 100% काय काय सिलेबस झालता काय काय नाही ते सर्व सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना ऍड केलेलं नाही ग्रुपमध्ये त्या विद्यार्थ्यांनी मला काय करा, मी एखाद्या वेळेस विसरून जाईल घाई गडबडीत, असं होऊ शकतं की मी एखादी वेळेस विसरून जाईल घाई गडबडीत, म्हणून तुम्ही मला काय करा बाळांनो, तुम्ही मला या नंबरवरती मेसेज करा. कुठल्या नंबरवरती करता, अगोदर हे मेक करता पाहू द्या मला सर. 755 855 254 6 या नंबरवरती बाळांनो तुम्ही मला मेसेज टाका. 755 855 2546 या नंबरवरती मेसेज टाका. त्याच्यामध्ये तुमचं नाव टाका, अगोदर नेम टाका, मग तुमचा क्लास टाका, वर्ग टाका, मग तुमची स्कूल नेम टाका, स्कूल नेम काय टाका, तुमच्या स्कूलचं नाव टाका. ओके, या 3 गोष्टीवरतून मला लक्षात येतं. मग स्कूल नेम टाका. स्कूल नेम सोबत तुमच्या गावाचं नाव आलं पाहिजे, पण हे लक्षात ठेवा स्कूल नेम सोबत तुमचं विलेज म्हणजे स्कूल ज्या गावामध्ये आहे त्याचं नाव आलं पाहिजे. ओके, स्कूल ज्या गावात आहे त्याचं नाव देखील त्या स्कूलच्या नावात जर येत असेल तर उत्तम, नसेल येत तर टाका. हा, व्हेरी गुड. बेरीज आणि वजाबाकी जे शिकवलंय ते पण राहिलं, ते पण त्याच्यावरती पण प्रश्न येतील. मी इथं समजा जर ते विसरलो जरी असेल, लक्षात ठेवा तुम्ही बाळांनो, मी जर इथे सांगायचं विसरलो जरी 7 नंबर 8 नंबर, तर हे सगळे सर काय करणार आहेत, आपले लाईव्हला लेक्चर जेवढे झालेत आजपर्यंत त्या सगळ्यामधनं पेपर काढणार आहेत हर्षवर्धन सर. ओके, राईट. 8 नंबर बेरीज वजाबाकी, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ठीक आहे बाळांनो, अजून काही टॉपिक राहिला का पटकन सांगा. अजून काही टॉपिक राहिलाय का सांगा. और कोई टॉपिक रह गया कि अपना बोलो जल्दी से, पटकन एकदा सांगा. पेपरला काय काय येणार बाळांनो, बघा एकदा. नंबर सिस्टीम, नंबर सिस्टीम मध्ये मी ऑलरेडी काही PYQ घेतलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. ओके, वेगवेगळ्या एक्झाम मधले क्वेश्चन घेतलेले आहेत. नंबर 2 मल्टिप्लिकेशनच्या ट्रिक. मल्टिप्लिकेशनच्या ज्या ट्रिक आपण पाहिल्या त्यावरती. नंबर 3 डिव्हिजनच्या ज्या आपण ट्रिक्स पाहिल्या त्यावरती प्रश्न असतील. नंबर 4 आपण जे इंग्लिशचं लेक्चर पाहिलेलं आहे त्यामध्ये आपण ऍक्सिलरी व्हर्ब पाहिला होता, कॅन. ओके, आणि नंबर 5 कॅनचाच भाऊ एबल टू पाहिला होता. नंबर 6 व्हॉट इज फिजिक्स, यामध्ये जे आपण त्या दिवशी लेक्चर घेतलेलं आहे ते लेक्चर. नंबर 7 व्हॉट इज बायोलॉजी, यावरती प्रश्न असतील. अजून नंबर 8
ऍडिशन अँड सबट्रॅक्शन वरती असतील. ओके. आणि नंबर 9 यस, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट वरती क्वेश्चन असतील. यस. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन मध्ये सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल्स, डेसिमल नंबर्स वरती क्वेश्चन्स असतील. व्हेरी नाईस. हा, या व्हॉट इज फिजिक्स मध्ये त्यामध्ये तुमचे युनिट्स आले, युनिट सगळे युनिट्स आले जे आपण शिकलोय ते. फिजिकल क्वांटिटी युनिट सगळं आलं. ओके. फंडामेंटल क्वांटिटीज. यस. स्क्वेअर स्क्वेअर रूट. आणखी अजून काय झालंय बाळांनो सांगा. जे जे ऍड नाही आहेत ना बाळांनो, जे ग्रुप मध्ये ऍड नाही आहेत त्यांनी या नंबरवरती मेसेज करा. 755 855 254 6 इस नंबर पे मैसेज करो. काय काय मेसेज करायचं ते तुम्हाला सांगितले मी बाळांनो. राईट. राईट. अजून काय झालंय सांगा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट झालंय. 9 नंबर. 10 नंबर. अजून काही झालंय का. पर्सेंटेज ट्रिक. 10 नंबर. पर्सेंटेज ट्रिक. एवढ्या गोष्टी झाल्यात बाळांनो तुमच्या. बरोबर आहे. एवढ्या गोष्टीवरती प्रश्न येईल. कल्याणी म्हणत आहे स्टोरी सांगा सर. बाळा कल्याणी तू अभ्यास कर बेटा. अगोदर तर याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. अगोदर तर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके. हर्ष बेटा म्हणत आहे मेसेज पाठवलाय. येस. ओके डिअर, डोंट वरी. ऍड करतो हा बाळांनो. ज्यांचे नंबर्स मी ऍड केलेले नाहीत त्यांनी मला मेसेज टाका. मी ग्रुप मध्ये ऍड करतो जेणेकरून उद्या पुन्हा घाई गडबड होणार नाही. उद्या अडचण येणार नाही. येस. चलो, मला जेवढे पॉसिबल आहेत तेवढ्यांना मी लगेच ऍड करून टाकत आहे. ठीक आहे बाळांनो. ज्या लेकरांचे मला मेसेज आलेले आहेत त्यांना मी ऍड करत आहे. ठीक आहे. प्रयत्न करा सगळ्यांनी प्रयत्न करा की आपण आजच्या आज मेसेज करून आपण जॉईन व्हावं ग्रुपमध्ये. ओके. येस. उद्याचा पेपर व्यवस्थित होईल. माझी तब्येत 2-3 दिवसांपासून थोडी ठीक नाहीये म्हणून मी घशाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मी थोडं कमी बोलतोय तुमच्यासोबत. ओके. घशामध्ये आपल्याला होटांना जसे फोड येतात ना खालच्या बाजूला तोंडातलं आल्यानंतर तोंडातलं, तसं गळ्याला थोडं झालेलं आहे. तर थोडा त्रास होतोय बोलताना. मग कधी कधी त्रास होतो आणि कंटिन्युअसली गुळण्या चालू आहेत. ओके. कोमट पाण्याच्या असतील, मिठाच्या गुळण्या असतील तर त्या
करणं चालू आहे. तर बाळांनो, त्यामुळे मी थोडासा क्लास सध्या थोडा कमी केलाय. नेमका अगदी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फार कमी होतात क्लास आणि मला माझ्याकडे क्लास वाढतात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. सकाळी 8:30 वाजल्यापासनं सकाळी 8:30 पासनं शार्प 8:30. 8:30 पण का तर मी घराकडेच क्लास शिफ्ट केलेले असल्या कारणानं मी 8:30ला क्लास ठेवला, नाहीतर अगोदर 5ला क्लास सुरू व्हायची आपली बेटा. तर 8:30 वाजल्यापासनं बघा शार्प मी 10 वाजता तुमचा क्लास माझा संपतो बाळांनो. म्हणजे मी माझ्या रूम मध्ये जाईपर्यंत मला इथली ही सगळी सिस्टीम हे बंद करण्यासाठी कुणी ना कुणीतरी असतं, पण मी त्यांच्यासोबत थांबतो आणि हे सगळं बंद वगैरे करण्यासाठी जे आपले विद्यार्थी आहेत, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा समजा बंद करणारी जी टीम आहे, ओके, त्याच्यामध्ये काही विद्यार्थी कोऑपरेट करतात, बाकीचे काही लोक आहेत, स्टाफ आहे. तर तो स्टाफ जो आहे बंद करणारा, त्यांच्यासोबत थांबता थांबता मला 10:30 होतात इथेच. म्हणजे मी रूम मध्ये जाईपर्यंत मला 11 वाजतात मग. ओके, ठीक आहे. जवळपास 11 वाजतात रूम मध्ये जायला. आणि बाळांनो, सुट्ट्या आहेत पण क्लासेस चालू आहेत. मी रेणापूरच्या सरांचा मला फोन आला होता की तुम्ही शाळेमध्येच जर येऊन आमच्याकडं जर हे घेऊ शकत असाल तर कृपा करून इथेच घ्या. मी त्यावरती विचार करत आहे. मी तुम्हाला येऊन भेटतो. ओके, मी तुम्हाला येऊन भेटतो आणि मी प्रयत्न करतो की तुमच्या शाळेत आपण क्लास घेऊ शकतो का. जर पॉसिबल झालं अतिउत्तम, नाहीच झालं पॉसिबल, ओके, तर आपण काहीतरी पर्याय काढण्याचा प्रयत्न करूया. शक्यतो मी तर तुम्हाला म्हटलंय की मी तुम्हाला ऑनलाईन देतो बेटा. ओके, ऑनलाईन मध्येच तुम्हाला 100% सिलेबस तुमचा कंप्लीट करून देतो. ओके, ठीक आहे. चलो बच्चा पार्टी 10 वाजत आहेत, आहे की नाही. तुमचे कदाचित एखादी वेळेस जेवण खावणं राहिले असले तर काही सांगता येत नाही. राहिले असतील तर जेवण करा. सर्वांनी काळजी घ्या. ओके, बर, वेनसडेला येतो, ठीक आहे. वैष्णवी म्हणत आहे वेनसडेला या. ठीक आहे, वेनसडेला येतो. बऱ्याच लेकरांचे मला मेसेज आले आहेत. सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी, व्हिडिओ झाल्यानंतर जर तुम्हाला हे आजची गोष्ट आपली कळली असेल, एकदा व्हिडिओ झाल्याच्या नंतर, व्हिडिओ संपल्याच्या नंतर परत एकदा तुमच्या कमेंटमध्ये आलं पाहिजे, कमाल जी सर, बवाल जी सर, आज के लिए इतना काफी है, टाटा बाय बाय, गुड नाइट बच्चा पार्टी, बाय बाय बच्चों, बाय बाय.